महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपर फुटीचं प्रकरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि यावेळेला नीट नाही तर टीईटीचा पेपर फुटलेला आहे। या पेपर फुटीच्या कारणामुळे उद्या होणारी टीईटीची परीक्षा ही रद्द देखील करण्यात येते। आता हा पेपर नेमका कसा फुटला, कुठे फुटला, रद्द झालेली परीक्षा कधी होणार, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि लाखो विद्यार्थ्यांचा वेळ यामध्ये वाया गेलाच आहे आणि त्यांचं मानसिक छळ करणाऱ्या या गुन्हेगारांचं नेमकं काय होणार, यामध्ये प्रशासन कोण जबाबदार असणार, असे सगळे प्रश्न देखील आता सरकारला विचारले जाणार आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं हे प्रकरण काय आहे सगळं काही जाणून घेऊया। या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षा कधी होणार यावरती स्वतः जे परिषद आहे त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे हे देखील आपण जाणून घेतोय, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। आता टीईटी, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणून ही परीक्षा ओळखली जाते आणि मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातून प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती आहे आणि संबंधित विभागाला ही जेव्हा माहिती कळली की हा पेपर ठाण्यामध्ये अशा पद्धतीने फुटतोय, यानंतर 28 जून म्हणजे उद्याची परीक्षा ही रद्द करण्यात आली आणि पुन्हा परीक्षा कधी घेणार असा प्रश्न मग निर्माण झाला। आता विद्यार्थ्यांना ही परीक्षा जेव्हा केव्हाही होईल तोपर्यंत वाट पाहावी लागते। म्हटलं जातंय ठाण्यातून या सगळ्याची सुरुवात झाली। काही टोळ्या हे पैसे घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत फुटलेला पेपर पोहोचवत होते। पोलिसांना याचा सुगावा लागला आणि पोलिसांनी संशयितांकडून पेपर जप्त केला आणि शिक्षण विभागाला देखील कळवलं की असा पेपर हा फुटलेला आहे, इथे प्रश्न जे आहेत ते वाटलेले जात आहेत। मग त्यानंतर जो परिषद आहे त्याचे लोक जे आहेत ते पोलिसांना भेटले, त्यांनी तो पेपर चेक केला आणि कळलं की बरेच प्रश्न हे समान होते, जे परीक्षेमध्ये येणार होते प्रश्न ते हेच प्रश्न होते। अशा प्रकारची जेव्हा माहिती मिळाली त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचं ठरवलं। आता पोलीस तपास करतायत हे लोक कोण आहेत, ताब्यात घेण्यात आलेल्या 3 जणांकडे हा पेपर नेमका कसा आला, कोणता कोचिंग क्लासेस इन्स्टिट्यूट यामध्ये सामील आहे का आणि शिक्षण विभागातील यामध्ये कोण अजून एक कोणता असा मोठा व्यक्ती सामील आहे का, हे देखील पोलीस तपास करतायत। सदर परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात येणार होती। 1028 केंद्र या टीईटी साठी प्रस्तावित होते। नीट 2026 मधील गैरप्रकार लक्षात घेऊन यावरती उपाययोजना देखील करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं, पण काय अखेर भिवंडीत पैशांच्या जोरावरती हा पेपर वाटप सुरू होतं आणि हा पेपर जो आहे तो फुटलेला आहे। एकूण यावरती परिषदेचं काय स्पष्टीकरण आहे ते मी तुम्हाला सांगतो। जून 2026 रोजी म्हणजे 27 तारखेला पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इस्मांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचं समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली। यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इस्मांकडे शिक्षक पात्र परीक्षा टीईटी जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचं आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। सदर परिस्थिती लक्षात घेता दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढे ढकलण्यात येते। कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। पुढे ते म्हणतात की शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल। आता एकूण ही जी आहे पुढची परीक्षा कधी होईल ते आपल्याला संकेतस्थळावरती कळेल, पण या सगळ्यावरती विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केली आहे। भाजप सरकार परीक्षा घेण्यात नापास झाली असल्याचं काँग्रेसने म्हटलेलं आहे आणि याशिवाय ते म्हणतात की पेपर फोडणाऱ्या रॅकेटला कुणाचं राजकीय संरक्षण आहे हा प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केलाय, काँग्रेसने उपस्थित केलाय। शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहिणी खडसे म्हणतात जे स्वतः फोडाफोडीत व्यस्त आहेत ते पेपर फुटी कशी रोखणार आहेत असा प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केलाय। आता पुढच्या परीक्षेची डेट MSCE च्या अधिकृत वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळेल। एकूण 6,128,000 विद्यार्थ्यांबरोबर या शिक्षण व्यवस्थेने आता एकूण खेळ केलेला पाहायला मिळतोय। पुन्हा परिषदेचे शुल्क आकारणार नाही असं जरी त्यांचं म्हणणं असलं तरी ज्या विद्यार्थ्यांबरोबर म्हणजे 6 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले त्यांचा जो मानसिक छळ झालेला आहे त्याचं काय शुल्क तुम्ही मोजू शकता का, हाच प्रश्न आता प्रशासनाला विचारला जाणार आहे। एकूण नीट प्रकरणामध्ये काय झालं यानंतर प्रशासनाला या सगळ्या बाबतीमध्ये एक धडा घ्यायला हवा होता, मात्र यामध्ये पुन्हा एकदा तोच पाडा जो आहे तो पुन्हा वाचण्यात आलेला आहे।
या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.